नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्पर्धा मित्र या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा, एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2026 ची फायनल आन्सर की ही आउट केलेली आहे। तर या फायनल आन्सर कीच्या अनालिसिस नुसार आणि पूर्वीचे जे 6 क्वेश्चन्स कॅन्सल केले होते त्याच्या अनुषंगाने आणि एमपीएससी राज्य सेवेच्या जी फायनल आन्सर की आज आउट झालेली आहे त्याच्या अनुषंगाने एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल आणि अंदाजित कट ऑफ किंवा कट ऑफ ही कमी येऊ शकतो का याबाबतचा जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो कशा पद्धतीने झालेला आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। बघा मित्रांनो, काय म्हटलंय, बघा, एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षेचा 2026 चा जो अंदाजित एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने जाऊ शकतो। मित्रांनो बघा काय म्हटलंय, मेल आणि फिमेल कॅन्डिडेटचा जो अंदाजित आहे तो त्या पद्धतीने आपण बघू, स्क्रीनवर तुम्ही बघू शकताय। बघा, ओपन कॅटेगरीसाठी 92 ते 95 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो, फिमेल कॅटेगरीसाठी 89 ते 92 पर्यंत जाऊ शकतो, ओबीसी ईडब्ल्यूएस प्रत्येकी 92 ते 95, 89 ते 92, त्यानंतर 91 ते 94 म्हणजे 90 ते 95च्या दरम्यान हा कट ऑफ ईडब्ल्यूएस ते एसईबीसी पर्यंत जाऊ शकतो मेल कॅन्डिडेट साठी, आणि फिमेल कॅन्डिडेट साठी 89 ते 92-93 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो। त्याच्यानंतर तुम्ही खाली आला एनटीसी एसबीसी साठी 85 ते 90च्या दरम्यान जो आहे तो कट ऑफ अंदाजित जाऊ शकतो मेल कॅन्डिडेट साठी, आणि फिमेल कॅन्डिडेट साठी बघा 83 ते 85-87 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो, आणि एससी कॅटेगरी साठी थोडा कमी जाऊ शकतो 83 ते 87च्या आसपास मेल कॅन्डिडेट साठी, आणि फिमेल कॅन्डिडेट साठी 79 ते 83च्या दरम्यान हा कट ऑफ जाऊ शकतो। तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय। हा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ एक आता जो फायनल आन्सर की आउट झालेली आहे त्याच्या अनालिसिस नुसार एक अंदाजित माझा अनालिसिस आहे। तुमचा काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।